शीर्षक वाचलत ना, थोडंसं आश्चर्य वाटलं असेल तुम्हाला. हा उजव्या विचारांचा आणि शेणक्यांच्या भाषेतच सांगायचं झालं तर भाजप पोषित पत्रकार. असं कसं काय बरं बोलतोय हा? एकतर मी हजारदा सांगून झालंय की मी माझ्या मनाला पटेल तेच बोलतो. मी जे बोलतो त्यातून माझ्यावरचे संस्कार, संघाचे संस्कार, हिंदुत्वाचे संस्कार आणि राष्ट्रवादाचा रोखठोक विचार हेच तुम्हाला दिसत असेल. पण यामुळे एक धोका असतो, तो म्हणजे हिंदुत्व विरोध्यांच्या रडारवर आम्ही येत असतो. एकतर ट्रोलर्सची गँग आमच्या व्हिडिओ खालच्या कमेंट बॉक्समध्ये सातत्याने प्रातर्विधीला येत असतेच, आणि काही पुचाट प्रवक्ते आहेत, बेसलेस आरोप करतात आमच्यावर की हा सूर्यवंशी म्हणजे भाजप पोषित. मी यापूर्वी अनेकदा चॅलेंज दिले, भाजपाच्याच काय इतर कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना आम्हाला पोसावं इतके वाईट दिवस आलेले नाही आहेत, स्वामींची कृपा आहे तेवढी तरी. त्यामुळे सिद्ध करून दाखवावं या लोकांनी की आम्हाला कोणीतरी पोचतंय. मी काही हारायला तयार आहे, हे चॅनलच बंद करून टाकेल. बरं, मी या डिजिटल मीडिया तसा ज्युनियरच आहे, भाऊ तर ज्येष्ठच आहेत, म्हणजे माझ्या वया इतका त्यांचा अनुभव आहे. पण सुशील कुलकर्णी हे माझ्यापेक्षा वयाने लहान असले तरी हे आधी अनेक मोठ्या वर्तमानपत्रांचे संपादक राहिल्यानं त्यांना बऱ्यापैकी राजकारणी जे आहेत ते ओळखतात. पण मी तर अचानक उगवलो या लोकांमध्ये. माझं संघाचं बॅकग्राऊंडही फारसं या लोकांना, म्हणजे या लोकांच्या गिनतीत पण नाही आहे. त्यात मी शिवसैनिकाचा मुलगा, एका शिवसेना आमदाराचा PA म्हणून मी अंतर्बाह्य शिवसैनिकच आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक. पण हे ट्रोलर्स मला भाजपवाला किंवा त्यांचा माणूस म्हणून ओळखतात. मित्रांनो, आजचा विषय बावनकुळेंच्या 3.5 करोडच्या जुगाराचा असला तरी मला तुमच्याशी जरा खाजगी बोलायचं होतं. बोलायचं आहे पुढे, पण मनात बरेच दिवस साचलेलं जे आहे ते आज सगळं बाहेर काढायचं होतं. सगळं निघेल की नाही माहीत नाही, त्यामुळे हा व्हिडिओ जरासा लांबला तरी शेवटपर्यंत पहा. बरंच काही बोलायचं असल्यानं कुठेही जाऊ नका, पाहत राहा आकार DG9. मित्रांनो नमस्कार. ज्या बावनकुळेंबद्दल संजय राऊतांनी काल ट्विट करून काही आरोप लावले, त्या बावनकुळेंना मी स्वतः फारसा ओळखत नाही. मागे एकदा भाजपा प्रदेश कार्यालयात मी आणि सुशील कुलकर्णी असे दोघेजण गेलो होतो. म्हणजे आमची भेट झाली तिकडे मंत्रालयाजवळ, आणि ते म्हणाले चला जरा जाऊया प्रदेश कार्यालय. मी आणि सुशील कुलकर्णी असे दोघे गेलो, आणि त्यावेळेला त्यांची या बावनकुळेंची आमची भेट झाली. पण त्यातही त्यांनी सुशील कुलकर्णींना ओळखलं. मी बाजूला उभा होतो. मग माझी ओळख त्यांना करून द्यावी लागली, हे नेहमीचंच आहे. मग सुशीलजी त्यांच्याशी बोलत होते आणि मी बाजूला बसून होतो. 5-10 मिनिटात ती जुजबी भेट आटोपली. त्या भेटीत बावनकुळे यांचं लक्ष त्यांच्या हातातल्या मोबाईलमध्ये अधिक होतं. त्यामुळे माझं त्यांच्याबद्दलचं मत फारसं पॉझिटिव्ह बनलंच नाही, कारण कोणीतरी तुमच्याशी चर्चा करत आहे आणि तुमचं लक्ष भलतीकडेच. पण त्या संभाषणादरम्यान त्यांनी आधेमध्ये मान वर करून जो रिस्पॉन्स दिला, त्यावरून मला त्यांच्या स्वभावाबद्दल एक ढोबळ अंदाज आला की हे गृहस्थ फारसे मुरब्बी, मुत्सद्दी किंवा बनेल नाही आहे. आपल्या शिरावर पडलेली जबाबदारी ढोर मेहनत घेऊन पार पाडतायत. त्यात कुणीतरी त्यांच्या डोक्यात ते सोशल मीडियाचं खूळ भरवलं आहे. त्यामुळे ते सतत भाजपाचा सोशल मीडिया स्ट्रॉंग करण्याच्या भानगडीत असतात. मग त्यात ते पत्रकारांना धाब्यावर बसवा, असं काय काय त्यांचं ते स्कीम असतात त्यांच्या. पण त्यांच्या प्रयत्नांना म्हणावं तसं यश मिळत नाही. आता त्यांना समजून घेण्यासाठी मी माझे या व्यवसायातले आदर्श आहेत, व्यावसायिक गुरु आहेत, ज्येष्ठ पत्रकार हेमंत जोशी, मी आवर्जून जोशी सरांचे ब्लॉग्स वाचतो जेव्हा ते बावनकुळेबद्दल लिहितात. हेमंत जोशी आणि बावनकुळे हे मित्र आहेत असा दावा अनेक जण करतात, खुद्द हेमंत जोशीही करतात. कारण हेमंत जोशी हे विदर्भातले, जळगावचे असले तरी त्यांचा नागपूरकरांशी भलता स्नेह आहे. त्यांनी काल पानभर लिहून बावनकुळेंच्या मकाऊ यात्रेबद्दल आणि कसिनो प्रकरणाबद्दल एक वेगळाच अँगल समोर ठेवला आहे. तुम्ही जरूर वाचा, त्यांचे काही मुद्दे पटण्यासारखे आहेत. आता हेमंत जोशी म्हणतायत म्हणून बावनकुळेंसारखा कंजूस माणूस कसिनोमध्ये 3.5 कोटी हरणं अशक्य आहे, ही एक थिअरी झाली. बावनकुळे कंजूस आहेत की दानशूर हे जोशी सरांना चांगलंच माहीत असणार, कारण ते त्यांचे मित्र आहेत. डोंट टेक अदरवाईज. दुसरी थिअरी, बावनकुळेंकडे जुगार खेळायला 3.5 कोटी मकाऊत आले कुठून? विमानातून मर्यादित रक्कम परदेशात नेली जाते आपल्यासोबत वगैरे. हे सगळं सोशल मीडियावर पडलेलं आहे, आपण वाचलं आहे. पण मला जेवढं माहीत आहे त्यानुसार राजकारण्यांच्या परदेशवाऱ्या या स्पॉन्सर्ड ट्रिप्स असतात. भारतात हे राजकारणी ज्या उद्योगपतींवर अनुग्रह करतात
ते उद्योगपती मग यांच्या श्रमपरिहारार्थ, या मंत्र्यांच्या श्रमपरिहारार्थ अशा परदेशवाऱ्या जो असतात त्या सगळ्यांचा खर्च उचलतात. हे ज्या डेस्टिनेशनला जातात तिथलं सगळं नियोजन या लोकांचे दलाल सागर संगीत करून ठेवतात. या विधानाला पूरक दाखलाच द्यायचा तर ठाकरे फॅमिलीच्या लंडन ट्रिप्स. कोणीतरी गुजराती उद्योगपती आहे म्हणे, तो सगळं सेटिंग करतो तिकडचं. आता या लंडन वाऱ्यांबद्दल सातत्याने बोललं गेलं आहे. आमदार नितेश रानगडे या सगळ्या पेड पिकनिकचा जमा खर्च आहे म्हणे, पण त्यावर कधी कोण काहीच बोलत नाही. आता शेणके म्हणतील आला हा ठाकरेंवर, पण काय करणार? ज्या लोकांना नाईट लाईफ, बार, पब्स आणि काळ्या ग्लासातल्या डाएट कोकची सवय असते, डाएट कोक प्यायची सवय असते, त्यांच्या या छान चौकीला लोक फारसे मनावर घेत नाहीत. पण बावनकुळेंसारखा विदर्भातला एक सामान्य माणूस आज भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे म्हणून, एका महत्त्वाच्या पदावर आहे म्हणून त्याच्या कसिनोतल्या फोटोवरून केवढं वादळ उठवलं गेलं. कारण आपल्याकडे काही विषयच नाहीत ना महाराष्ट्रापुढे. महाराष्ट्र पेटलाय असं जो माणूस ट्विट करून सांगतो त्याला महाराष्ट्रात कुठले विषय आणि कोणते प्रश्न पेटलेत हे दिसत नाही आहे. तो बावनकुळेंच्या त्या मकाऊतल्या कसिनो टेबलवर बसलेला जो काही फोटो आहे त्याच्यावरून काय असा शोध लागला आहे, काहीतरी युरेका असं काहीतरी झालं आहे. आणि हा माणूस असाच बाथरूममधून बिना अंतर्वस्त्रांचा, ज्याच्यावरती राष्ट्रवादीच्या त्या घड्याळाचं चित्र आहे, ते अंतर्वस्त्र घालायला विसरला आणि रस्त्यावर धावायला लागला. आता ट्विटर आणि फेसबुकवरचा कालचा धुमाकूळ पाहिला तर एरवी बावनकुळेंमध्ये यांना पोलाड दिसतो. हे असले सोशल मीडियावर एरवी बावनकुळे दखलपात्रच नसतात. पण बावनकुळे हे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत, मग त्यांना झोडलंच पाहिजे. बरं, बावनकुळे नावाच्या एका गृहस्थाने मकाऊ दारू पिऊन धिंगाणा घातला असता किंवा कुठल्या गोऱ्या रशियनसोबत नको त्या अवस्थेत ते दिसले असते, जसे आपली काही मंडळी दिसतात, आणि मग तर ते तसले फोटो जर व्हायरल झाले असते तर कालचा सावळा गोंधळ आपण समजू शकलो असतो. पण मकाऊ जिथे पावलोपावली कसिनो आहेत त्यातल्या एका कसिनोत बावनकुळेंच्या म्हणण्यानुसार ते जिथे उतरले होते त्या हॉटेलातच खाली हा कसिनो होता. जिथे गेले असतील, ही कसिनो नावाची काय भानगड आहे, आमच्या नागपुरात तर नसतं बॉय, हे काय आहे कसिनो, ते बघायला गेले असतील. हे माझं वर्जन आहे बरं का, असंच काही झालं असा माझा दावा नाही. दुसरं म्हणजे 3.5 कोटी रुपये जुगारात हरायला असा कोणता गेम खेळत होते बावनकुळे? जर जाणकारांच्या मते त्या फोटोत ज्या टेबलवर बावनकुळे बसले तो रुले नावाचा गेमचा टेबल आहे, जिथे 3-4 तासात 40-50 हजार रुपये जिंकता येतात किंवा तेवढेच रुपये आपण हारतो जाणकारांच्या मते. मला काही माहीत नाही, मी आता यूट्यूबवर सर्च करणार आहे रुले. हा रुले म्हणजे नेमका कसा खेळला जातो गेम. बावनकुळेंसारखे कंजूस म्हणवले नारायण नेते जर खरंच 3.5 कोटी या रुले नावाच्या जुगारात हरतील बघायलाच नको. आणि जर 3.5 कोटी संपेपर्यंत जर का ते त्या टेबलवर बसले असतील तर मग ते अजूनही मकाऊतच असायला हवे होते. इतका वेळ तर नक्कीच लागला असता 3.5 कोटी संपवायला या प्रोसेसला. तुम्ही म्हणाल काय मस्करी करताय? अहो, ही मस्करीच आहे. संजय राऊतांनी दिवसाढवळ्या गांजा मारून केलेली मस्करी. एका बाजूला काळ्या वेस्टर्नाने झाकलेला ग्लास आणि त्यात काय होतं तर डाएट कोक होतं. डाएट कोक म्हणजे मोदीजी पण तेच पितात, डाएट कोक. दुसऱ्या बाजूला बावनकुळेंनी जुगारात हरले 3.5 कोटी. एकापेक्षा एक भारी चिखल राडाया. म्हणतात ना, चिखलानं चिखल धुतला जात नाही. चिखलात बरबटलेल्या माणसाला धुवायला चिखल नाही तर स्वच्छ पाण्याची गरज असते. जर का कसिनोत जाऊन बावनकुळेंनी त्यांना आलेल्या अच्छे दिवसांचं किंवा अच्छे दिनचं प्रदर्शन केलं असेल आणि त्यात ते 3.5 कोटी उडवले असतील तर हा फोटो समाज माध्यमांवर टाकणारा कोण आहे? संत महात्मा? आरेच्या जंगलात स्वैर आचार करतानाच्या रशियन गाण्यांच्या कॅसेटी कोणी जर बाहेर काढल्या तर या भांडूपच्या सुरमा भूपालीचं काय होईल बरं? बावनकुळे चिखलात बरबडलेले आहेत तर संजय राऊत काय गंगा नाही? आता तुम्ही म्हणाल हा सुद्धा एक छुपा बचाव झाला, बावनकुळेंचा बचाव करायला आलाय सूर्यवंशी. रुको, जरा सबर करो. मी बावनकुळेंचा बचाव तर अजिबातच करत नाही, पण एक गोष्ट मान्य करायला हवी, ते आपल्या प्रचंड व्यस्त अशा दिनक्रमामधून आपल्या कुटुंबासोबत परदेशी पिकनिकला गेले असताना त्या देशात वैध असणाऱ्या कसिनोत जुगार खेळले तर बिघडलं कुठे असं म्हणणाऱ्यांना माझा सवाल आहे. आपल्या संस्कृतीत जुगार जर वाईट मानला गेलाय तर त्याच्या वाटेला जायचंच कशाला? आज संजय राऊत या एका घटनेमुळे भारतीय जनता पक्षाला भारतीय जुगार पार्टी म्हणून मोकळे झाले. BJPचे रोज नवनवे फुल फॉर्म संजय राऊत सांगत असतात
नाहीतरी त्यातलाच हा एक पण लेटेस्ट आहे, भारतीय जुगार पार्टी. भाजपातले अनेक जण म्हणतात आधी कन्फर्म करा, व्हेरीफाय करा, मगच बोला. कसं करायचं व्हेरीफाय, कसं करायचं कन्फर्म? मकावला जाऊन त्या कसिनो त्या मालकाला विचारू, अरे वो परसों ये टेबल पे नहीं क्या बैठे थे वो बावनकुळे जी, वो सही में जुगार खेले क्या, सही में 3.5 करोड हारे क्या? आणि तो कसिनोवाला सांगणार आहे खरं काय ते. अहो, एक विदर्भातला माणूस ज्याच्यात मध्यमवर्गीय कंजूसपणा ठासून भरला असं लोक बोलतात, त्याला कितीही अच्छे दिन आले तरी तो कसिनो 3.5 कोटी उडवण्या इतका दूध खोळा तर नक्कीच नसणार, अजिबात नसणार. त्यांच्या नावात कुळे आहे, खोळे नाही. एवढं तरी राऊतांनी ध्यानात घ्यायला होतं. त्याचं झालंय काय, एका बाजूला आदित्य ठाकरेंचे ते ग्लासवाले फोटोज व्हायरल झाले. कुणी केले हे काय सांगायला पाहिजे का कोण? तर जसे ते फोटोज व्हायरल झाले तसे हे अस्वस्थ झाले आणि आयतं हे कसिनो प्रकरण कोणीतरी धाडलं यांच्याकडे. आता हे धाडणारे कोण आहेत हे सुद्धा काही पत्रकारांना माहीत आहे. लवकरच त्यांच्याही क्लिप्स बाहेर आल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका ज्यांनी हे व्हिडिओ किंवा फोटो धाडले. असो, तर वैफल्यग्रस्त राऊतांनी हे कसिनो प्रकरण बाहेर काढून त्याचा उगाच गवगवा केला. सोशल मीडियावर काही लोक बचावासाठी उतरलेत तर एक मोठा फौजपाटा आगीत तेल टाकण्याचं काम करतो. संजय राऊतांनी मोघम बोलून जो संदेह निर्माण केल्याचा भास पसरवला ना, मी कुणाचंच नाव घेतलेलं नाही, पण तुम्ही एक त्यांच्या मुखपत्रातली बातमी, डिजिटल सामनातली बातमी बघा. आणि वर ते बोलतात माझ्याकडे अजून 27 फोटो आणि 5 व्हिडिओ आहेत. किरीट सोमय्या यांचेही होते की 36 व्हिडिओ, वेगवेगळ्या 36 बायकांसोबतचे. ते अजून राऊतांनी लोकशाही नावाच्या व्हिडिओ पार्लरला पाठवले नाहीत, त्यामुळे त्या पार्लरच्या बाहेर रांगा लागल्यात 10,000 रुपये घेऊन की कधी नवीन व्हिडिओ येतोय, कधी आम्ही बघतोय. आता ते अजून आले नाहीत, त्याचं काय झालं? काल मोहित कंबोज यांचा एक व्हिडिओ आलाय ज्यात त्यांनी राऊतांना आव्हान दिलंय. नमस्कार, मी मोहित कंबोज, महाराष्ट्राचे पोपट मिया सलीम माननीय संजय राऊतच्या आव्हान देत आहे. तुम्ही म्हणत होता की तुमच्याकडे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या 27 फोटो 3 व्हिडिओ आहे. माझ्या पोपट यांनी संजय राऊत यांनी आव्हान आहे, तुम्ही जर खडे मर्द असाल तर एक फोटो एक व्हिडिओ टाकून दाखवा. मर्द असाल तर बापरे. आता लांब कशाला जाता, संजय राऊतांचे जवळचे मित्र आहेत राऊत, ज्यांना भावासमान आहेत. संजय राऊत माझा लहान भाऊ, तुमच्या लक्षात आलंच असेल. ठाण्यातले ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्तेंनी तर संजय राऊतांना थेट चॅलेंजेस केलंय, खरा मर्द असशील संजय तर हे 27 फोटो आणि 5 व्हिडिओ बाहेर काढच. ऐका थत्ते काय म्हणाले. एकदम सगळं ओढवून घेत नाही, पण नाहीतर संजयनी करायला पाहिजे जाहीर, असं मला वाटतं. खरी हिंमत, खरा मर्द असतील ना संजय, 27 व्हिडिओ काय 27 फोटो आणि 5 व्हिडिओ. संजय राऊतांच्या मानसिक स्थितीबद्दल आजवर सगळ्यांना चिंता वाटत होती. मोहित कंबोज तर म्हणाला माझे 25 लाख जे आहेत त्याच्यात ते वापरा आणि उपचार करा. आता हे सगळं जेव्हा त्या शंका कुशंका उपस्थित होत होत्या त्यावर संजय राऊतांनी स्पष्ट केलंय की होय, जहाँ मैं मानसिक रूप से हम लोग कमजोर है, हम आहे ना मनोरुग्ण में. पण आता राऊतांच्या मर्द असण्यावर आता सगळे शंका व्यक्त करू लागले. हे काही पटण्यासारखं नाही आहे बुवा. मला वाटतं राऊतांनी आता मनावर घ्यायला हवं, दाखवा तरी महाराष्ट्राच्या जनतेला बावनकुळेंचे 52 पत्ते, त्यांना आलेले अच्छे दिन, ते कसं कसिनोत 3.5 करोड रुपये हरले आणि हरल्यानंतर त्यांनी ते पैसे कसे भरले. क्रेडिट कार्ड स्वाईप केलं की कोणी गुजराती होता सोबत पिशवी घेऊन पैशाची, जसा यांच्या मालकाच्या लंडन ट्रिपला असतो तसा हो एखादा गुजराती. मित्रो, कसिनोच्या टेबलवर कुटुंबासोबत जेवायला बसलो होतो हे सांगणारे बावनकुळे धांदरट आहेतच, पण संजय राऊत मनोरुग्ण आहेत हे त्यांनी काल त्या कसिनो मॅटरच्या आनंदात कबूल केलंय. आणि तसं असताना त्यांना मर्द आहात का असं विचारणारे 2 सवाल बाहेर आले. एक मोहित कंबोजने केलाय, दुसरा अनिल थत्तेंनी केलाय. त्याचं उत्तर राऊत देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बघूया काय होतंय. तुम्हाला काय वाटतं? अहो, मी एकंदर या प्रकरणी तुम्हाला काय वाटतं हे विचारतोय, दुसरा काही अर्थ काढू नका. कारण उद्या कदाचित जाहीरपणे राऊत बोलतीलही, नाही आहे मी महाराष्ट्राच्या भल्यासाठी माझं नामर्द असणं गरजेचं असेल तर मी नाही आहे, बोलतीलही. इथे काही होऊ शकतं. मग उगाच आपण त्यात कडमडायला कशाला जायचं, नाही का? तुम्हाला काय वाटतं? नको ना कडमडायला. तेव्हा तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या.
आणि पाहत राहा AKRDC9. धन्यवाद. नमस्कार.